नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक समोशी भागवत, संचालक समोशी बायोलॉजी क्लासेस. तर बाळांनो, आपण नवीन यूट्यूब चॅनल सुरू करत आहोत. हे यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागची जी मेन आहे त्याचं मेन कारण असं आहे की जे खास करून खेड्यापाड्यातले जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थ्यांकडे खास करून त्यांची आर्थिक क्षमता नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण यूट्यूब चॅनलद्वारे 12वी बोर्डाची जे सायन्सची एक्झाम दिलेले जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना 12वी बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर आता पुढे CET अथवा नीटची जी एक्झाम देणार आहेत, CET अथवा नीटच्या एक्झामसाठी जो क्रॅश कोर्स आहे, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, ह्या क्रॅश कोर्सबद्दल माहिती कशी असणार किंवा तुमचं जे नीट एक्झाम आहे आणि CET एक्झाम ह्या एक्झामबद्दल कशा प्रकारे माहिती मिळवायची, त्यासाठी प्रत्येक खेड्यापाड्यातल्या आणि प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती कमीत कमी फीसमध्ये पोहोचवण्याचं आपलं हे मेन उद्देश आहे. तर आता आपण जाणून घेऊ CET एक्झाम आणि नीट एक्झाम. सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की 12वी सायन्स झाल्यानंतर जे विद्यार्थी आहेत, ह्या विद्यार्थ्यांना नंतर पुढे जे पुढचं ग्रॅज्युएशन कोर्स आहे, ह्या ग्रॅज्युएशन कोर्ससाठी त्यांना जी एंट्रन्स एक्झाम द्यावी लागती ती महाराष्ट्र स्टेटद्वारे MST CET व ऑल ओव्हर इंडियामध्ये नीट अशा 2 एक्झाम ह्या कंपल्सरी आहेत. आता याच्यामध्ये कोणत्या एक्झाम कशासाठी आहेत लक्षात, म्हणजे CET एक्झाम कशासाठी आहे आणि नीट एक्झाम ही कशासाठी आहे ते आपण बघून घेऊया. आता इथं बोर्डावर तुम्ही जर पाहत असाल तर तुम्हाला असं आढळून येईल की बोर्डावर तुम्हाला एका साईडला CET एक्झाम आहे म्हणजेच MST CET आणि दुसऱ्या बाजूला आहे नीट एक्झाम. तर बाळांनो, ही जी एक्झाम आहे म्हणजे CET एक्झाम असेल किंवा नीट एक्झाम, याची रूपरेषा कशी असेल, ह्या एक्झाममध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, ह्या प्रत्येक सब्जेक्टचे नंबर ऑफ क्वेश्चन किती आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क आहेत, त्याला निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही, आणि ह्या ज्या एक्झाम आहेत म्हणजे तुमची CET व नीट ह्या 2 एक्झाम कशासाठी आहेत, म्हणजे ह्या एक्झाम थ्रू पुढे कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यावं लागतं किंवा कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला ह्या एक्झाम दिल्याच पाहिजेत किंवा अनिवार्य आहे, हे आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये आपण पाहूया दोन्ही बाजूला तुमच्या कंपॅरेटिव्ह स्टडी केलं तर थोडंसं तुमचं म्हणजे क्लिअर होतील कन्सेप्ट. इकडं CET एक्झाम आहे व इकडं नीट एक्झाम आहे. CET एक्झाम जर पाहिली तर ही महाराष्ट्र स्टेट बोर्डाद्वारे घेतली जाते. आता या महाराष्ट्र स्टेट बोर्डाद्वारे घेतली जाणारी जी एक्झाम आहे ती CET. आता ही एक्झाम असते 200 मार्काची. किती मार्काची असते? 200 मार्काची. आणि ह्या एक्झामचा जो ड्युरेशन आहे म्हणजे हा एक्झामचा ड्युरेशन आहे टोटल 3 तास म्हणजेच 180 मिनिट, म्हणजे 3 तासाचा ह्या एक्झामचा वेळ आहे. आता इथं ही एक्झाम सगळ्यात महत्त्वाचं इथं पहा, CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे लक्षात, म्हणजे ही एक्झाम तुम्हाला ऑनलाईन द्यायची आहे. कोणती? CET. पण तिथंच आपण नीटच्या बाबतीत जर पाहिलं तर नीट ही एक्झाम ऑनलाईन नाही तर ही पे आणि पेपर, म्हणजे सरळ सरळ तुम्ही जसं रेग्युलर सोडवता तसं पेन आणि पेपरद्वारे तुम्हाला ही एक्झाम द्यायची आहे. एवढा फरक आता इथं, म्हणजे तुमची नीट CET एक्झाम ही कॉम्प्युटर बेस्ड होणार आहे व नीट एक्झाम ही पेन आणि पेपरद्वारे होणार आहे, हा क्लिअर आहे. दुसरं याचा ड्युरेशन, CET एक्झामचा ड्युरेशन 3 तास म्हणजेच 180 मिनिटाचा आहे. तोच नीटचा पण तसाच आहे बाळांनो, तो पण 3 तास 180 मिनिट, म्हणजे 3 तास म्हणजेच 180 मिनिटाचा आहे. इथं नीट एक्झाम सांगायचं इथं क्लिअर करतो 720 मार्काची आहे आणि CET एक्झाम ही 200 मार्काची. बरोबर. आता पुढे चलूया निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे एखादा प्रश्न जर तुमचा चुकला, म्हणजे तुम्ही जर चुकीचा अटेम्प्ट केला, रॉंग अटेम्प्ट केला किंवा मल्टिपल चॉईस 4 ऑप्शनपैकी 2 ऑप्शन जर तुम्ही सिलेक्ट केले एखाद्या प्रश्नासाठी तर दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ रॉंग. म्हणजे एखादा प्रश्न म्हणजे एखादा ऑप्शन तुम्ही 4 ऑप्शन सोडवत असताना A, B, C, D या 4 ऑप्शनपैकी तुम्ही जर 2 ऑप्शन सोडवले किंवा जर एखादा आन्सर चुकीचं दिलं, म्हणजे तुमचं जे ऑप्शन आहे, जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर A आहे आणि तिथं जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं C ऑप्शन केलं तर रॉंग आन्सरला निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही. तर CET एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे नाही.
म्हणजे तुम्ही जर सीईटी एक्झाम देत असाल आणि तुमचा जर एखादा प्रश्न रॉंग अटेम्प्ट झाला तर त्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही. म्हणजेच जर प्रश्न आला तर नंबर ऑफ टीथ किती आहेत हा जर प्रश्न आला तर तिथं 32 हे आन्सर आहे आणि हे 32 न देता जर तिथं तुमचं कुठं तर रॉंग आन्सर झालं आणि अशा वेळेस तुम्हाला काय होईल, जरी सीईटी मध्ये तुम्ही रॉंग अटेम्प्ट केला तरी तिथं निगेटिव्ह मार्किंग होणार नाही, फक्त तुम्हाला त्या प्रश्नाला मार्क भेटणार नाही बाळ. हे झालं सीईटीचं. तिथंच आपण नीटकडे झालो तर आता नीट मध्ये जर आपण पाहिलं तर नीट मध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे एखादा प्रश्न चुकला तर तुमची मार्क कटणार आहेत, म्हणून नीट मध्ये चूक करता कामा नाही. बरोबर. म्हणजे तुमची सीईटी एक्झाम इज लाईक तुमचं मॉक ड्रिल. लक्षात. म्हणजे एखादा सैनिक आहे मॉक ड्रिल करतोय, मॉक ड्रिल करत असताना त्याला फायरिंग करत असताना जर एखाद्या वेळेस पुढच्या टार्गेटला त्याला जर लागलं नाही, टार्गेटला जर त्याचा अचूक वेध घेता आला नाही त्या सैनिकाला तर चालतो, म्हणजे त्यावेळेस त्याला काहीच होणार नाही. पण एखादा सैनिक जो पाकिस्तानच्या सीमेवर किंवा भारताची जी सीमा आहे आपल्या भारताच्या सीमेवर जर असेल आणि तिथं जर त्यानं फायरिंग केली पुढे, म्हणजे अपोनंट किंवा जे काही दहशतवादी वगैरे यांच्यावर जर फायरिंग केली, अशा वेळेस जर त्याचा वेध चुकला म्हणजे त्याचा जो टार्गेट आहे ते जर हुकलं तर तिथून रिव्हर्स फायरिंग. अशा प्रकारे नीटमध्ये जर चूक झाली तर इथं निगेटिव्ह मार्किंग आहे. आता पुढे पाहूया सब्जेक्ट कोणते कोणते आहेत. सीईटी परीक्षेसाठी कोणते सब्जेक्ट आहेत आणि नीट परीक्षेसाठी कोणते कोणते. तर दोन्ही परीक्षेसाठी सब्जेक्ट हे सेमच आहेत. सीईटी साठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. आपण फक्त सीईटी पीसीबी ग्रुप बद्दल बोलत आहोत. सीईटी साठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी लक्षात. आणि त्याच्यामध्ये आणखी एक ग्रुप आहे पीसीएम, तो खास करून इंजिनिअरिंग साठी असतो, पण आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त पीसीबी ग्रुप बद्दल बोलणार आहोत. तर सीईटी साठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. तसंच नीट साठी पण बाळांनो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे 3 विषय आहेत. आता फरक कुठं आहे तर तुमचं जे सीईटी आहे तर फिजिक्स हे 50 मार्काचं आहे, केमिस्ट्री हे 50 मार्काचं आहे आणि बायोलॉजी हे 100 मार्काचं आहे बाळांनो. तसंच आपण जर नीटकडे गेलो तर फिजिक्स हे 180 मार्काचं आहे, केमिस्ट्री 180 मार्काचं आहे. जसं सीईटी मध्ये फिजिक्स केमिस्ट्रीच्या डबल बायोलॉजी आहे तसंच इकडं पण सीईटी नीट मध्ये 360 मार्काचं तुमचं बायोलॉजी आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी बायोलॉजीला वेटेज जास्त दिलेलं आहे आणि त्यासाठी बायोलॉजी हा खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे. आता याच्यानंतर पाहूयात आपल्याला तुम्हाला एक कळलेलं आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे कुठं नीट मध्ये. तर नीटचा प्रत्येक प्रश्न हा 4 मार्काचा आहे. किती मार्काचा आहे बघा 4 मार्क. म्हणजेच फिजिक्सचे टोटल प्रश्न किती आहेत 45, केमिस्ट्रीचे 45 व बायोलॉजीचे जे प्रश्न आहेत ते आहेत 90. म्हणजे इथं जर एखादा प्रश्न चुकला फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी एखादा जर प्रश्न चुकला तर -1 किती मार्क कटणार आहेत बघा विद्यार्थ्याचे त्या 1 मार्क कमी होणार आहे. म्हणजे तुम्ही जर 10 प्रश्न सोडवलो, किती 10 क्वेश्चन सोडवलो आणि 2 क्वेश्चन रॉंग आहेत आणि 8 क्वेश्चन बरोबर आहेत तर तुम्हाला मार्क किती पडतील. टोटल क्वेश्चन अटेम्प्टेड 10. बरोबर. रॉंग करेक्ट क्वेश्चन 8, रॉंग क्वेश्चन 2. तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्याला मार्क पडतील 832 आणि रॉंग क्वेश्चनचे अशा प्रकारे 30 मार्क पडतील. म्हणजे 10 प्रश्न हे 40 मार्काचे, 40 पैकी त्या विद्यार्थ्याला किती मार्क पडतील बघा 30. एक उदाहरण दिलं म्हणजे जर 40 मार्काचा प्रश्न असेल, 40 म्हणजे 10 क्वेश्चन जर अटेम्प्ट केले, 8 करेक्ट आहेत 2 रॉंग आहेत तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्याचे 8 गुणिले 4 प्रत्येक प्रश्नाला मार्क आहेत 4, 32 बरोबर असतील त्याचे 32 मार्क. त्याला त्याचे जे करेक्ट ऑप्शन आहे अकॉर्डिंग टू त्याला 32 मार्क पडले. पण त्याचे 2 प्रश्न चुकलेले आहेत आणि फॉर दॅट पर्पज देयर इज डिडक्शन. म्हणून त्या कारणावरून त्याचे तिथं 2 मार्क कमी झालेले आहेत 2 × -1 आणि अशा प्रकारे 32 - 2 30.
म्हणजे सांगायचं तात्पर्य तुम्हाला नीट परीक्षेमध्ये चुकीला माफी नाही. आलं लक्षात. तिथंच आपण जर सीईटीच्या बाबतीत पाहिलं तर सीईटीच्या बाबतीत पाहिल्यानंतर तुम्हाला असं आढळून सीईटीचे जे प्रश्न आहेत तो प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काचा आहे. किती मार्काचा आहे बाळांनो? 1 मार्काचा आहे. सीईटीमध्ये प्रत्येक प्रश्न हा किती मार्काचा आहे? 1 मार्काचा आहे. म्हणजेच 50 प्रश्न फिजिक्सचे, 50 प्रश्न केमिस्ट्रीचे आणि 100 प्रश्न बायोलॉजीचे. आणि अशा प्रकारे जर एखाद्या विद्यार्थ्यानं 200 पैकी 160 क्वेश्चन बरोबर आहेत, किती? 160 क्वेश्चन बरोबर आहेत आणि 40 क्वेश्चन रॉंग आहेत, तर अशा विद्यार्थ्याला किती मार्क पडतील? 160 मार्क पडतील. कळलं? तर हा फरक आहे सीईटी व नीटच्या मार्किंगमध्ये. लक्षात. आता आपण पुढे बघूया सिलेबस मध्ये काय फरक आहे का सर? तर त्याच्यासाठी परत आपण बोलूया. जर आपण सीईटीच्या बाबतीत जर बघायला गेलं तर सीईटी साठी स्टेट बोर्डाचे जे बुक आहेत 11वी व 12वीचे जे बायोलॉजीचे बुक, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे जे बुक आहेत सायन्सचे, ते बुक रेफर केले तरी चालतात. लक्षात. आता याच्यासाठी थोडासा गोंधळ असा आहे बाळांनो, त्याच्यामध्ये 80% हे 12चा सिलेबस आहे, म्हणजे 12चा सर्व सिलेबस आहे, त्याच्यापैकी 80% जे काही सीईटीचे क्वेश्चन आहेत 80% वेटेज हे 12 सिलेबससाठी आहे आणि 20% वेटेज हे 11च्या काही टॉपिकसाठी. ते टॉपिक आपण नंतर पाहूयात. सध्याला लक्षात घ्या की 80 सीईटीचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यातले 80% प्रश्न हे 12वीच्या सिलेबसवर असतील व 20% प्रश्न हे 11वीच्या सिलेबसवर असतील. तर हे झालं तुमचं अबाउट सिलेबस. पण आपण जर नीटच्या बाबतीत पाहिलं तर नीटच्या बाबतीत तसं नाही बाबांनो. नीटच्या बाबतीत थोडासा बदल असा आहे, नीटमध्ये 11वी व 12वी दोन्ही सिलेबस येतील आणि इथं खास करून तुम्हाला कोणते बुक वापरायचे? एनसीईआरटीची बुक वापरायचे. लक्षात. इकडे स्टेट बोर्डाची. पण माझं सजेशन काय जर तुम्ही विचारलात तर माझं सजेशन असं आहे की विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्ड व एनसीईआरटी दोन्ही बुक वापरून सीईटी व नीट दोन्हीची तयारी करावी. त्याच्यामध्येचा जो अभ्यास आहे, जी कन्सेप्ट आहे ते क्लिअर होतात. कारण की इकडे पण बायोलॉजी सेम आहे आणि इकडे पण बायोलॉजी सेम आहे. जवळपास सारखाच सिलेबस आहे, 1-2 बीट कमी आहे, 1-2 बीट जास्त आहे. लक्षात. म्हणजे जे आहेत ते सारखेच आहेत. थोडासा कन्सेप्च्युअली थोडासा प्लस मायनस आहे आणि ते अभ्यास करत असताना तुम्हाला दोन्ही पद्धतीने जर केला स्टेट बोर्ड व एनसीईआरटी तर तुम्हाला ते इझी जाणार. तर आता ही झाली एक्झामची रूपरेषा. आपल्याला काय आहे, नीट जी आहे ती 720 मार्काची आहे. त्याच्यामध्ये फिजिक्स 180 मार्काचं, केमिस्ट्री 180 मार्काचं व बायोलॉजी 360 मार्काचं. अशा प्रकारे टोटल 720 मार्काची नीटची एक्झाम आहे. हे कळाले. इथं निगेटिव्ह मार्किंग आहे हे कळाले. याचा ड्युरेशन जो आहे ते 3 तासाचा हे कळाले. आता आपण सीईटीच्या बाबतीत तर पाहिलं. सीईटी मध्ये फिजिक्स 50 मार्काचा आहे, केमिस्ट्री 50 मार्काचा आहे, बायोलॉजी 100 मार्काचा आहे. त्याच्यानंतर इकडे स्टेट बोर्डाचा सिलेबस आहे, तिकडे एनसीईआरटी प्रमाणे करायचं आहे. सीईटी मध्ये 80% प्रश्न हे 12वीच्या सिलेबसवर आहेत आणि 20% प्रश्न हे 11वीच्या काही टॉपिकवर आहेत. लक्षात. तर हे तुम्हाला कळालेलं आहे. स्टेट बोर्डाचा सिलेबस वापरायचा, तिकडे एनसीईआरटी वापरायचं, हे कळालेलं आहे. आता आपण पाहूया ही सीईटी एक्झाम जी आहे 12वी सायन्स नंतर कंपल्सरी आहे का? नीट एक्झाम कंपल्सरी आहे का? आणि कोणत्या कोणत्या कोर्सेससाठी किंवा 12वी नंतर सायन्स नंतर कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी एक्झाम कंपल्सरी आहे ते पाहूया. आता इथं जर आपण पाहिलं तर सीईटी एक्झाम जर पाहिलं तर खास करून महाराष्ट्रामध्ये बी फार्मसी हा 4 वर्षाचा कोर्स आहे. किती? 4 वर्षाचा कोर्स. बी फार्मसी म्हणजे औषध निर्माण शास्त्र, इथं ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्याला ही सीईटी एक्झाम देणं कंपल्सरी आहे. लक्षात. याच्यात नॉन झिरो स्कोर आणखी एक सांगायचं राहिलं बघा, याच्यासोबतच तुमचं जो स्टेट बोर्डाची जी रिटर्न एक्झाम होती, थेरीची जी एक्झाम होती, म्हणजे जी तुमची बोर्डाची एक्झाम होती, त्या बोर्डाच्या एक्झामसाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व इंग्रजी अशा ह्या 4 विषयामध्ये किंवा PCB मध्ये तुमचं जे पर्सेंटेज आहे ते कमीत कमी 50% असावं. ग्रुपिंग म्हणजे फिजिक्स 100 मार्क, केमिस्ट्री 100 मार्क व बायोलॉजी 100 मार्क. मी बोर्डाचं बोलते. म्हणजे तुम्ही जी बोर्डाची एक्झाम दिलेली आहे लक्षात, त्या बोर्डाच्या एक्झाममध्ये आता जस्ट रिसेंट झालेली फेब्रुवारीमध्ये जी एक्झाम होती त्या बोर्डाच्या एक्झाममध्ये तुम्हाला
फिजिक्स 100 मार्काचं, केमिस्ट्री 100 मार्काचं व बायोलॉजी 100 मार्काचं होतं. आणि ह्या एक्झाममध्ये तुम्हाला कमीत कमी 50% पडले तर बेस्ट राहतील. म्हणजे नीट ॲज वेल ॲज CETला ते कामाचे येतील. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला 300 मार्कापैकी 150 प्लस राहावं. आलं लक्षात. म्हणजे तुमचं टार्गेट तसं तर जास्तच ठेवा, एकदम काटावर पण राहू नका. यू ट्राय टू बी 160 और 200 नियर अबाउट 200 घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे तो गोंधळच नको. कुठं 50% पाहिजेत, कुठं 70% पाहिजेत, कुठं 60% पाहिजेत, नकोच. बेटर यू टेक. म्हणजे तुम्ही 300 पैकी 200 प्लस मार्क घेता येतील ते प्रयत्न करा. म्हणजे जरी इकडे 50% इकडे 50% लागत असतील तरी तुम्ही तिकडं मॅक्झिमम मार्क घ्यायचा प्रयत्न करा. हा कंपल्सरी आहे. म्हणजे तुमचं बोर्डाचे मार्क हे दोन्ही ठिकाणी ॲन ॲव्हरेज जर पाहिलं तर 50% प्लस हवेत. नीटला तर 50%च आहेत. CETसाठी थोडासा प्लस 5%चा डिफरन्स आहे, पण 50% कन्सिडर करायला काही हरकत नाही. पुढे आपण पाहूयात ही एक्झाम आता कोणत्यासाठी आपण पाहिलेलं आहे. CET एक्झाम कशासाठी? बी फार्मसी जो 4 वर्षासाठी आहे. फार्मडी आता हा डॉक्टर ऑफ फार्मसी हा कोर्स आहे, याचा अवेअरनेस थोडं कमी आहे. हा 6 वर्षाचा कोर्स आहे. ह्या कोर्ससाठी सुद्धा तुम्ही CET थ्रू ॲडमिशन घेऊ शकता. सोबतच BSc ॲग्रीला सुद्धा तुम्ही CET थ्रू ॲडमिशन घेऊ शकता. बायोटेक्नॉलॉजी इतर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत त्या बायोटेक, फूड टेक्नॉलॉजी अशा वेगवेगळ्या कोर्सेसला सुद्धा तुम्ही CETद्वारे ॲडमिशन घेऊ शकता. सोबतच बॅचलर ऑफ फिजिओथेरपी या कोर्ससाठी सुद्धा तुम्ही CETद्वारे ॲडमिशन घेऊ शकता. हे झालं महाराष्ट्रात थ्रू. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी लक्षात. किंवा CETद्वारे तुम्ही कुठं कुठं ॲडमिशन घेता लक्षात. PCB ग्रुप खास करून. तिथंच आपण नीटद्वारे जर पाहिलं तर नीटद्वारे BSc नर्सिंगला ॲडमिशन घेता येते, बी फार्मसीला ॲडमिशन घेता येते, फार्मडीला ॲडमिशन घेता येते व बॅचलर ऑफ फिजिओथेरपी म्हणजे इकडले जे आहे ते मॅक्झिमम आपण नीटद्वारे सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतो. म्हणजे बी फार्मडी, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी या कोर्सेसला नीटद्वारे सुद्धा ॲडमिशन घेता येतं. सोबतच सगळ्यात महत्त्वाचं MBBS, BDS, BMS, BHMS, UMS, बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर या अशा वेगवेगळ्या कोर्सेसला कंपल्सरी नीट लागतेच बघा लक्षात. तर हे झालं तुमचं नीट एक्झाम व CET एक्झाम. CET एक्झाम ही कॉम्प्युटर बेस्ड होणारी ऑनलाईन व नीट एक्झाम ही पेन आणि पेपर ह्या पद्धतीने. आता ह्या एक्झाम पुढे होणार आहेत लक्षात. एप्रिल मेच्या दरम्यान ह्या एक्झाम असतात. तर आता सध्याला चालू आहे जो मार्च आता चालू आहे, फेब्रुवारी संपलेला आहे आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची बोर्ड एक्झाम पण संपलेली आहे. तर आता आपण रेग्युलर बेसिसवर आपण करणार आहोत काय? क्रॅश कोर्स. आता ह्या कोर्स कसा असणार आहे जसं तुम्हाला आता सांगितलेलं आहे नीट व CETचं कसं कसं वेटेज आहे. आता त्याच पद्धतीनं आपण घेणार आहोत बायोलॉजी, केमिस्ट्री व फिजिक्स या तिन्ही विषयाचा क्रॅश कोर्स घेणार आहोत. आणि तो खूप कमी फीसमध्ये असेल. जे विद्यार्थी जे पालक ज्यांना म्हणजे आपल्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी किंवा इतरत्र राहण्यासाठी खर्च करण्यासाठी ज्यांची खास करून जी इकॉनॉमिकल कंडिशन जी आहे, आर्थिक परिस्थिती ज्यांची खूपच कमकुवत आहे अशा विद्यार्थ्यासाठी खूपच कमी फीसमध्ये आपण हा क्रॅश कोर्स सुरू करणार आहोत लक्षात. ह्याच्यामध्ये खास करून आपण बायोलॉजीचं जे आहे ते 100 मार्क CETचे व बायोलॉजी 360 मार्काची तयारी आपण करून घेणार आहोत. तर बाळांनो हा व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थी, मॅक्झिमम पालक, महाराष्ट्रातले जे काही 12वी सायन्स झालेले विद्यार्थी जिथपर्यंत आहेत त्या विद्यार्थ्यापर्यंत जे खास करून CET व नीटची तयारी करत आहेत, ज्यांना बायोलॉजीमध्ये 100 पैकी जास्तीत जास्त मार्क घ्यायचे व 360 पैकी जास्तीत जास्त मार्क घ्यायचे अशा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा व त्या विद्यार्थ्यांना बायोलॉजीचे जे 360 पैकी मार्क व 100 पैकी मार्क आहेत ते जास्तीत जास्त कसे घेता येईल, त्याचा फायदा कसा होईल ह्या दृष्टीने तुम्ही तो प्रयत्न करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता हा जो 20% 11वीचा सिलेबस आहे तो अगोदर घेऊया. CETचा, नीटचं तर सर्वच घेणार आहोत आपण लक्षात. म्हणजे नीटचं सगळंच. आणि आपल्याकडे हार्डली नियर अबाउट 60 दिवसाचा वेळ आहे. आणि ह्या 60 दिवसात तुम्हाला नियर अबाउट 30 टॉपिक बायोलॉजीची करायचे आहेत. किती? 30 टॉपिक. म्हणजे 2 दिवसाला एक टॉपिक अशा पद्धतीने आपण आजपासून जरी तयारी केली तरी तुमचं CET व नीट खूप चांगल्या प्रकारे करून घ्यायची जबाबदारी ही माझी असेल बाळांनो. तर लवकरात लवकर हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. आपण इथं थांबूयात.
व पुढील व्हिडिओमध्ये आपण 11वीचं जे 20% खास करून CETचं ते अगोदर स्टार्ट करू आणि लक्षात त्याच्यामध्ये नीटचं तरी होईल. आणि मी घेत असताना जो सिलेबस घेणार आहे तो स्टेट बोर्ड प्लस NCERT कंपाईल करून घेणार आहे बाबा. म्हणजे इकडं जर समजा एखादा रेस्पिरेटरी चॅप्टर सुरू झाला ब्रीदिंग आणि तिकडे पण ब्रीदिंग दोन्हीकडलं ॲट अ टाइम आणि लक्षात म्हणजे ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस NCERTचा व रेस्पिरेटरी तुमच्या स्टेट बोर्डाचा. तर हे अशा प्रकारे आपण घेणार आहोत. आपण इथं थांबूयात. पुढील व्हिडिओमध्ये आपण 11वीचे खास करून पुढचे जे काही टॉपिक आहे ते आपण सुरू करूया. धन्यवाद बाळांनो, भेटूया.